आपल्याला आलती 70 नग पावळ्याची ऑर्डर. असं अर्ध्यामधातून नाही. चला तुम्हाला पूर्ण व्हिडिओ सांगतो. दुपारच्या टायमाला दुकानावर बसलो होतो, माल संपला होता, गिऱ्हाईक बी डाऊन होती. बंद करायला टाईम झाला तर तेवढा आपल्याला एक फोन आला. दादा म्हणत आपल्याला 70 नग पावळा पाहिजे. काही विषय नाही म्हटलं, भेटून जाईन. गाडी काढली ना, आता आलो मी बॉम्बे बेकरीवर आलो मी पावाचे पुढे घ्यायसाठी. पावळे काढण्यात त्यासाठी पाव तर लागतीनच. अंदर आलो ना, अंदर येऊन दादाला 3 पावाचे पाकिटं मागितले. पावाचे पाकिटे घेऊन आलो दुकानावर बसायला कोण नव्हतं, म्हणून दलिंदर मित्राला बोलवलं. पळतीच्या टायमाला दलिंदर मित्रच सोबत असतात. दलिंदर मित्राला बसवलं, मस्त एक चहा घेतला. इकडे आलो, इकडे येऊन आलू उकळले मस्त मसाला बनवून घेतला. आलूच्या मसाल्याच्या बाजूला बघा आहे मिरचीला सध्या काहीच बोलायचं नाही, कारण की हिचेले भाव वाढलेले आहेत. मिरची तोडून घेतली, मस्त भट्टी पेटवली. भट्टी वगैरे पेटून घेतली. वर कढईत तेल बी टाकून दिलं. तेल गरम उराला आता तेव्हा लोक पावळे घेतो कापून. पावळे बी एकदम जबरदस्त कापून घेतले, त्रिकोणी कलरचे. आता याला मसाला बी लावा लागते. फटाफट मसाला बी लावून घेतला. आणि हातवात बेसन बी भिजून घेतलं. बेसन पाच किती मोठं भिजवलं मी ना. आणि हातवात पावळे बी दिले सोडून. पावळे पा किती क्वालिटी निघलाचे. एक पहिला पावळ्याचा गाणा काढला, निघला आपल्या गिऱ्हाईकाला ठेवला. पहिला निवत देवाले असते, पण आपण गिऱ्हाईकाला दाखवतो. आणि अर्धा एक घंट्यात तर मी 70 नग पावळा हाणला. पावळा बी हाणला. आणि मग मित्र बी आला ऑर्डर घ्यायले. या मग मित्रानं मला हे ऑर्डर दिली. ती ऑर्डर कंप्लीट केली ना. आपली ऑर्डर गेली हे स्मार्ट बाजारमध्ये. कोण आपला पावळा खाल्ला पटापट कमेंट करून सांगा. मग आता दुकान वाळवायचा टाईम झालता. दुकान वगैरे वाळवली. आपली दुकानाच्या जागेवर लावली. योगेश भाऊ आलते आपल्याला घ्यायला. योगेश भाऊच्या ऑटोत बसून चाललो मग आम्ही घरी. चला मग आजच्यासाठी एवढंच. भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. थांबा जाऊ नका. एक गोष्ट सांगायची राहील, तिथे फॉलोचं बटन आहे की ते खाली आहे, दिसलं असेल तर दाबून टाका तेवढं.